प्रणाम. प्रत्येक नेत्याकडे त्यांनी पाळलेले त्यांना कधी कार्यकर्ते म्हणतात, त्यांना कधी त्यांचे नेते उपनेते म्हणतात, बऱ्याच वेळा त्यांना प्रवक्ते असं पण म्हटलं जातं. काही वेळा ते लोकप्रतिनिधी असतात, पण ते पाळलेले असतात. आणि ते पाळलेले म्हणजे पाळलेले कुत्रे असतात. असा अपवाद नाही बरं का नेता की ज्याच्याकडे हे असे पाळलेले कुत्रे नाहीत. या कुत्र्यांची नावं तुम्हाला जर समजून घ्यायची असतील तर फार कष्ट करायची गरज नाही. सकाळी सगळे चॅनल आलटून पालटून चेक करायचे, दिवसामधून चक्कर म्हणजे चॅनलवर चक्कर टाकायची, कोण कोणाच्या वतीने भुंकतोय. दोन प्रकार असतात. काही कुत्रे नुसते भुंकणारे असतात, ते विविध चॅनलवरून तुम्हाला भुंकताना दिसतात, त्यांचे चेहरे तुमच्या परिचयाचे असतात. आणि काही चावणारे जे असतात ते मग ईडीकडे तक्रार कर, CBIकडे तक्रार कर, इकॉनॉमिक ऑफेन्स विंगकडे तक्रार कर. म्हणजे ते चावणं झालं. आणि हे TV वर रोज सकाळ संध्याकाळ दुपार वेगवेगळ्या वेळेला उत्तर म्हणून प्रत्युत्तर म्हणून भुंकणं, ते भुंकणारे झाले. काही भुंकणारे कुत्रे चावणारे पण असतात बरं का. आहेत आपल्याकडे काही कुत्रे, काही नेत्यांचे असे आहेत की जे भुंकण्याबरोबर चावण्याचंही काम करतात. आणि देवेंद्र फडणवीस, इतरांचे म्हणजे नेत्यांची नावं आणि त्यांच्या कुत्र्यांची नावं मी घेत नाही, याचं कारण तुम्ही इतके तयार आहात की तुम्हीच मला मेसेज करून पाठवला. आमचा तो नंबर येतो ना, तुमच्याकडे येतो ना रे आपला नंबर, त्याच्यावर कळवा तुम्हाला कोणता नेता आणि त्याचा कोणता कुत्रा वाटतो ते कळवा. तर देवेंद्र फडणवीसांकडे 5 कुत्रे आहेत. ते भुंकण्याचं आणि चावण्याचं काम करतात. आणि मला माझ्या मित्रांनी, आमच्या यशनी नावं पाठवलेली आहेत की फडणवीसांकडे, देवेंद्र फडणवीसांकडे कोणकोणते कुत्रे आहेत. त्यांचे काहीतरी फोटो पण टाकणार आहेस ना ते तू आता. ते पण फोटो पण टाक आपल्या कुत्र्यांचे, पण त्यांना ते चेहरे चिकटवू नको त्या नेत्यांचे, नुसते फोटो टाक त्यांचे. देवेंद्र फडणवीसांकडे एक ग्रेट डेन आहे. आता यांची वैशिष्ट्य तुम्ही याच्यात जाऊन बघा. ग्रेट डेन आहे, एक बुलडॉग आहे, एक डॉबरमन आहे, एक रोट व्हीलर म्हणून आहे, आणि एक पिटबुल आहे. असे 5 कुत्रे आहेत त्यांच्याकडे. आणि हे सगळे फिअर्स मानले जातात बरं का. आणि त्यातल्या आज मी फक्त नाव घेऊन बुलडॉगबद्दल बोलणार आहे, आणि बाकीच्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत, त्यांचे कोण कुत्रे आहेत. त्यातला ग्रेट डेन कोण आहे, डॉबरमन कोण आहे, रॉटव्हीलर कोण आहे, आणि पिटबुल कोण आहे जो अनावरच असतो वगैरे वगैरे तो. तर व्हॉट एव्हर इट इज. तर बुलडॉग, या बुलडॉगला काय सांगितलं होतं माहिती आहे की तू भुंक. पण झालं असं की त्या भुंकण्याच्या नादामध्ये त्याला जी इतर कुत्र्यांकडूनही दाद मिळायला लागली, आणि लोकसुद्धा त्याच्याकडे कौतुकाने पाहायला लागले की वाह काय भुंकतोय, वाह मर्दगडी. त्यामुळे त्याच्या डोक्यात हवा गेली, आणि त्याला फडणवीसांनी सांगितलं होतं तुझं काम आहे भुंकण्याचं. आता ते भुंकण्याचं काम का सांगितलं होतं त्याला ते मला सांगायला पाहिजे तुम्हाला, तेही सांगतो ना. पण त्यांनी काय केलं, चावायला सुरुवात केली. देवेंद्र फडणवीस आहेत राजा ते. जो माणूस कुत्र्याला साखळी बांधून त्याला हवा तसा फिरवतो गरागरा, चुप शटअप असं म्हटल्यानंतर तो शटअप झालाच पाहिजे, त्यांनी गप्प बसलाच पाहिजे. सिट डाऊन असं म्हटलं की सिट डाऊनच केलं पाहिजे. तो ज्या वेळेला काठी हातात घेऊन त्याला फिरवेल आणि त्याला खून करेल तेव्हाच त्याने हागलं मुतलं पाहिजे. प्रवक्ता नेता जो काय कुत्रा त्याच्याबरोबर असेल त्याने केलं पाहिजे. तर देवेंद्रचा हा जो बुलडॉग होता त्याच्या डोक्यात अशी नशा आली, भाद्रपद जमा झाला जणू काही त्याच्या डोक्यामध्ये, की तो बुलडॉग जो होता तो भुंकता भुंकता चावायला लागला, स्वतःच्या मर्यादा ओलांडायला लागला, वाटेत तिथे जाऊन शिशू करायला लागला. मग फडणवीसांनी ठरवलं की याला एक्सपोज करून टाकूया, याची सगळी हवाच काढून टाकूया. अर्थातच तुमच्या लक्षात आलं असलं पाहिजे तेवढे तुम्ही चाणाक्ष आहात, आणि तुम्ही चाणाक्ष आहात म्हणूनच माझा व्हिडिओ बघत असता. तर त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांचे बाकीच्यांच्याबद्दल मी आत्ता तरी बोललेलो नाही, पण नावं कळलेली आहेत तुम्हाला कोण काय कुत्रा आहे ते. तर त्यांचा जो बुलडॉग आहे आमदार सुरेश धस,
धस धस त्याचा धसका अनेकांनी घेतला होता, विशेषतः आपल्या धनंजय मुंडे यांनी. तर त्यांनी त्या बुलडॉगची कशी हालत केली बघा. फडणवीस यार, माझी एक मैत्रीण आहे, बाबासाहेब भोसलेंची मुलगी सरोज. तिने मला एक किस्सा सांगितला होता की तिचा पहिला नवरा जो होता तो वर्ल्ड फेमस जादूगार होता, आणि तो म्हणजे असा इतका जादूगार होता. ती म्हणाली की तिचं नाव सरोज भोसले, तिची एक मुलाखत घेणार आहे मी. धमावार, बापरे बापरे, धक्कादायक मुलाखत आहे. ती म्हणाली आम्ही रस्त्याने जाताना तो असं सांगायचा की ते समोरून एक छोटंसं कुत्रं जे येत आहे ना ते किती शांतपणे चालत आहे की नाही, मी इथून असं काहीतरी करतो नुसतं असं की ते पिसाळल्यासारखं वागेल. आणि ती म्हणाली की जेव्हा बघावं तेव्हा तो असं त्याचं काहीतरी करायचा तो, आणि ते कुत्रं पिसाळायचं, त्या मालकाला आवरायला जायचं, एवढंसं पपी असायचा, तो बुलडॉग सारखा वागायला लागायचा. अशी त्याच्यात जादू होती. आता फेमस आहे आपल्या इकडे पण, मॅजिशियन म्हणून त्याचे खूप प्रयोग वगैरे झालेले आहेत अमेरिकेत. अरे त्यांनी अमेरिकेच्या व्हाईस प्रेसिडेंटला हिच्यासमोर, आमच्या सरोज समोर ते ऑब्जेक्शन घेत होते सिक्युरिटी गार्ड्स की असं नाही करू शकत. त्यांनी सांगितलं की प्रयोग एक मिनिट फक्त, आणि त्या व्हाईस प्रेसिडेंटला अमेरिकेच्या त्यांनी स्टेजवर, तो अर्थात सन्मानाने बोलवलं त्याला, आणि त्याला छोटं बाळ करून टाकलं. अरे तो एवढा मोठा प्रेसिडेंट खुर्चीवरून खाली असा जाऊन बसला आणि लहान मुलासारखा हात पुढवायला लागला, हातवारे करायला लागला, आवाज काढायला लागला. अरे सगळी सिक्युरिटी हादरली ना. ते त्याच्या भरून म्हणायला लागलं याला नॉर्मल प्रेसिडेंट के लहान पोरगे झालं याचं. असा ताकदवर. मी सोरीला सांगतो की तुझी मला मुलाखत पाहिजे त्या विषयावर. ॲक्च्युली तिच्या आत्मचरित्र तिचं लिहायचं होतं, त्याचंच काम माझ्याकडे होतं, आणि त्याच्याकरता गोव्याला 8-10 दिवस राहून ते आत्मचरित्राचे मुद्दे पण काढले होते. राहून गेलं. बघू आता परत तिला आठवण करतो. आज आठवण आली आणि मी त्याने आजच फोन करतो. परवाच बोलणं झालं माझं तिच्याशी. हा आत्मचरित्राचा तिचा भाग आहे. पण सांगायचं असं की आमचा देवेंद्रजी जे आहे ते पण कुणाचंही कुत्रं करू शकतात आणि माणसाचंही कुत्रं करू शकतात. आणि आपल्या माणसाचं कुत्रं करून त्याच्या गळ्यात साखळी टाकून त्याला भुंकायचं का चावायचं का काय करायचं का तंगडीवर, असे पण कुत्रे आहेत त्यांच्याकडे की जे फक्त जाता जाता जसं ते मोटरच्या टायरवर कुत्रं तंगडीवर करून जातं ना एक धार सोडून, तेवढीच बदनामी, उलूशी बदनामी. काही भुंकून असं सगळं गावभर बदनामी, आणि काही चावून त्याला अगदी कोर्टापर्यंत नेऊन पिल टाकून हे टाकून CBI पासून गुन्हे टाकून. तर ते सगळ्या प्रकारचे कुत्रे त्यांच्याकडे. तर हा बुलडॉग आहे आपला कोण, सुरेश धस. त्याला दिलेली कामगिरी का होती मुळात काय होती? मुळामध्ये असं आहे की बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे, आणि ते वर्चस्व याचं कारण धनंजय मुंडे आहे. तर कसं आहे ना की हल्ली मुंबईमध्ये कोर्टाने काय केलं आहे की कुत्र्यांना मारायला परवानगी नाही, पण त्याची नसबंदी करायला परवानगी आहे. हो की नाही? सगळीकडेच आहे. मला वाटतं देशभर त्यांनी सांगितलं की मारायचे नाही कुत्र्यांना, त्यांची नसबंदी करायची. तर देवेंद्रांच्या मनात असं होतं की राष्ट्रवादीचं जे वर्चस्व आहे तिथे, आता ते वर्चस्व निर्माण करण्यातही वाटा देवेंद्र फडणवीसांचा आहे खरं म्हणजे कबूल करायला हवं. कारण पंकजाला पाडून ज्या वेळेला धनु निवडून आला 19 साली, तो कशामुळे आला? फडणवीसांच्या पाठिंब्यामुळे आला ना. तर त्यामुळे ते हे बाबा फडणवीसांचं कौतुक आहे. ते वरून एक आतून एक असं काहीतरी वेगळं असतं. आणि ते बोलका भावला प्रयोग माहिती करी. आता मी कुत्र्यांचे वेगवेगळे प्रकार सांगले, तंगडीवर करणारा, भुंकणारा, चावणारा वगैरे. त्यांच्याकडे असे बोलके भावले पण आहे ना. आमचा रामदास पाध्ये माझा मित्र आहे, रामदास आणि अपर्णा, त्यांच्यामुळे खूप दोस्ती आहे, आणि किती 30-40 वर्ष झाली BY पाध्येमुळे माझी दोस्ती आहे त्यांच्याशी. तो असं तो बोलतो, पण ते भावल्याच्या तोंडातून ऐकू आल्यासारखं वाटतं आपल्याला. अरे फडणवीसांकडे असे बोलके भावले पण आहेत. बोलके भावले ते त्या बोलक्या भावल्याच्या तोंडून बोलतात काही वेळेला. आता ते बोलके बावले कोण याच्यावर वेगळा व्हिडिओ करा असं तुम्ही मला सांगा, करूया. ठीक आहे, तुमची विनंती मला मान्य. तर बीड जिल्ह्यामध्ये धनुभाऊला वाढवलं कोणी? गोपीनाथ मुंड्यांपेक्षा जास्त यांनीच वाढवलं, कारण त्याला पंकजाला शह द्यायचं होता. पंकजाला पराभूत करण्याकरता आताही पंकजाच्या पराभवामध्ये धनुभाऊचा वाटा आहे ना. सगळीकडे ती पडली, आता शेवटी आणली विधान परिषदेवर, मंत्री केलं. आणखीन पंकजा हा वेगळा विषय, तो आजच्या व्हिडिओचा विषय नाही. पण झालं असं की जरा
कसं झालं की धनु पण कसं आहे ना, कधी कधी बोलका भावला स्वतःचे शब्द बोलायला लागतो, मग त्याला जरा आवरावं लागतं. दुसरी गोष्ट अशी की फडणवीस एवढा छोटा विचार एका व्यक्तीचा नाही करत, ते एका संघटनेचा विचार करतात. त्यांना 100% भाजप जर आणायचं असेल तर एकीकडे शिंद्यांचे पंख छाटणं, शिंद्यांचे पंख छाटणं ते काम चालू आहे त्यांचं, आणि दुसरीकडे अजितदादांची दात नखं कापणं. येस, मग अजितदादांची दात नखं ज्याच्यानी ते ओरबाडू शकतात, हे करू शकतात, ते कोण? आता त्याच्यात आणखीन त्यांचे प्रकार आहे. काही राजकारणी खिजवतात, काही खाजवतात, काही बोचकारतात. तर त्यातलं हा धनंजय मुंडे बीड जिल्ह्यामध्ये, तर बीड जिल्ह्यामध्ये पंकजाला पण हलवायचं होतं, ते काम झालं. आता पंकजा ही उपकृत जमातीमध्ये आहे त्यांच्या, त्यामुळे पंकजा विरुद्ध बोलणार नाही. आता ती नुसतं म्हणाल की गोपीनाथ मुंडेंचे एकत्र केले सगळे तर एक वेगळा पक्ष निघू शकेल. त्याच्यावर फडणवीसांनी जाऊ दे, तो डोस काय डोस दिला तिला वेगळा विषय करू आपण. तो पंकजाला मिळालेला डोस, आयुर्वेदिक डोस नेहमी कडू असतो. तर धनंजय मुंडेला थोडंसं जरा हे करणं आवश्यक होतं. जरी तो त्यांचा, मी एकदा म्हणलं होतं आठवते तुम्हाला, की अजितदादांचा दत्तक पुत्र आहे धनंजय आणि मानसपुत्र आहे हा. ते मानसपुत्र पण कधी कधी खांद्यावर घेतला, अंगावर म्हटलं काल म्हणालो तसं करायला लागले, तर त्यांना जरा वठणीवर आणावं लागतं. त्यामुळे यांना मर्यादित कामगिरी होती, ती एवढीच होती की त्याला बदनाम करा, त्याचं जरा वर्चस्व डळमळीत झालं पाहिजे. पण कसं आहे माहिती आहे की काही वेळेला हलवून खुंटा बळकट करणे म्हणून एक म्हण आहे ना, तसं पण होतं. म्हणजे तो असं फार डळमळीत व्हायला लागलं तर ते पण त्यांच्या सोयीचं नसतं. त्यामुळे एका मर्यादेपर्यंत त्याला धक्का दे. म्हणजे मला माझ्यावर जे हल्ले करायचे ना लोक, ते मला नेहमी असं सांगायचे की साहेब तुम्हाला तुमचं मर्डर करायला आम्ही आलोच नव्हतो, आम्हाला ज्या आकाने पाठवलं त्यांनी सांगितलं तर जरा हातपाय मोडा, त्याचे डोकं फोडा, त्याला जरा अद्दल घडवा आणि त्याला जरा दहशत बसली पाहिजे. त्यामुळे मी मेलो नाही ना आत्तापर्यंत कधी, एवढे हल्ले झाले तरी. डोकी फुटली, हातपाय मोडले, हे झालं, पण मेलो नाही मी. याचं कारणच आहे की आकाने त्यांना सांगितलं होतं की त्याला एक मर्यादितच दहशत बसेल. आता मला नाही बसली, त्याला तो काय करणार बिचारा. उलट मला ते सांगायचे की साहेब आम्ही तुम्हाला मारायला नव्हतो आलो, तुम्ही आम्हाला जास्तच संकटात टाकलं उलट प्रतिकार करून, वॉट एव्हर इट इज. तर धनंजयला धक्का द्यायला सांगितलं होतं. ह्यांच्या डोक्यात नशा चढली ना यांना. एकतर सुरेश धसची गंमत अशी आहे की त्याच्या काही गोष्टी मी सांगणार आहे तुम्हाला, त्या धक्कादायकच आहेत बाबा. तर पहिली गोष्ट अशी झाली की त्याला अचानक असं वाटायला लागलं की फडणवीसांनी दिलेली कामगिरी ही धनुला निगेटिव्ह करण्यापेक्षा मनोज जरांगेला पर्याय म्हणून आपण उभं राहायचं आहे. त्या डोक्यात एकदम मनोज जरांगेच चालला. मग मनोज जरांगे जसा मराठ्यांचा नेता झाला तसं त्याने संतोष देशमुखच्या ह्याच्या निमित्ताने स्वतःला फोकस केला, जरांगेला टाकला मागे. आधी संतोष देशमुखची फॅमिलीच मागे पडली, आधी संतोष देशमुखचा मर्डरच मागे पडला, मग फॅमिली मागे पडली, मग मनोज जरांगेच फोकस व्हायला लागला. नंतर सुरेश धसनी त्याची जागा घेतली, तो फोकस व्हायला लागला. त्यांच्यापैकी कुणालाही जणू काही संतोषचं काही देणं घेणंच नव्हतं, अशा रीतीने चालू झालं सगळं. आणि गंमत अशी की सुरेश धस हा असा काय म्हणतात त्याला, छू केलं तर काही छू आणि शटअप म्हणलं की शटअप आणि बस मोत्या, म्हणजे बुलडॉग आहे ना तो, त्याचं काय नाव ठेवलं असेल तो, असं पण नाही ना. तो स्वतःच्या डोक्याने पण थोडं करतो. तो किती करतो सांगतो ना पुढे, थांबा ना जरा ऐका ना. की त्याला डोक्यात नशा गेली ना, मीच मनोज जरांगे होतोय, आता मराठा समाजाचा लीडर होतोय. मग त्यांनी लोकांना सांगायला सुरुवात केली की देवेंद्र साहेबांच्या मनात असं आहे की मनोज जरांगेला मी रिप्लेस करावं आणि बीड जिल्ह्याची सूत्र मराठा नेता म्हणून मी घ्यावी, असं बोललाय तो, बोललाय ना. आणि त्यामुळे तो तसं वागायला लागला. आता झालं कसं माहिती आहे की काही वेळेला काय असतं ना की एक मच्छर भी काय रे, त्याचं वाक्य काय आपल्या नाना पाटेकरचं, एक मच्छर क्या कर देता है, एक मच्छर भी आदमी को हिजड़ा बना देता है. ते साला मच्छर म्हणून सोडला होता, तो डेंग्यू पसरवायला लागला प्रसिद्धीचा. त्यानंतर आरोपांचा काय होतं आणखी, मलेरिया, काय त्याच्यामुळे काय काय होतं, डेंग्यू मलेरिया, ते सगळं मीडियाच्या माध्यमातून त्याचा डेंग्यू आणि मलेरिया जोरात पसरायला लागला. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामुळे
यांचा मानसपुत्र धनंजय अडचणीत पण यायला लागला. कसं आहे ना, की मुळामध्ये त्यांनी व्हेरीफाय केलेलं आहे. काय व्हेरीफाय केलं देवेंद्रांनी, की याचे आर्थिक गैरव्यवहार जरी असले तरी हा काही मर्डर केसमध्ये नाही, याला माहिती पण नाही. इव्हन त्यांना हेही माहिती आहे की हा तुमचा कराड जो आहे, वाल्मिक कराड, तो सुद्धा मर्डर केसमध्ये नाही येते, तो खंडणी प्रकरणातच जाणार. आणि त्यांना काय असं वाल्मिक कराड लेवलवर नाही ना ते विचार करणं भलं का बुरं का, त्याला वाचवायचं का नाही. त्यांच्या दृष्टीने धनंजय वाचला पाहिजे. पण धनंजयला ते काय म्हणतात ना, हां बरं मला आठवलं उपमा, की ह्याला काका काका मला वाचवा, ऐक रे, काका काका मला वाचवणारा म्हणणारा राघोबा दादानी ज्याला धरावे असं लिहिलं होतं, तो आपला नारायण ना, हां नारायणरावलाच मारला ना. मग तर त्यांनी काय लिहिलं होतं, राघोबा दादांनी धरावे आणि आनंदीनबाईंनी काय केलं, मारावे केलं आपल्या काजळांनी. क्या नाट्यपूर्णता आहे त्यात. तर हे आपल्या सुरेश धसचं असं झालं की त्याला फडणवीसांनी सांगितलं तर बुलडॉग धरावे, तो निघाला मारावे. त्यांनी आपल्याच डोळ्यात काजळ असेल किंवा आणखीन कुठे काय रंग असेल त्याचा तो वापरला आणि त्याला मारावे केल्यासारखा तो धनंजयशी वागायला लागला. यांच्या लक्षात आलं हे नाही परवडणार आपल्याला. दुसरी गोष्ट अजितदादा पण त्यांना वारंवार म्हणायला लागले की तुम्ही त्याला नाही बदनाम करत आहे, तुम्ही मला बदनाम करताय, माझी पार्टी बदनाम करताय. असा हेतू होता देवेंद्रांचा त्यालाही मार्जिनलाइज करण्याचा राष्ट्रवादीला बीडमधून. पण एकदम पंगा नव्हता ना घ्यायचा. एका वेळी किती जणांशी देवेंद्र पंगा घेणार, शिंदेशी घेतलाच आहे ऑलरेडी. एकाच वेळेला नाही पंगा, एकाला नंगा करायचा दुसऱ्याशी पंगा घ्यायचा वगैरे अशी त्यांची मोठी पॉलिसी असते. तर त्यामुळे आता असं झालं की त्यांना अजितदादांचा दबाव त्यांच्यावरही होता की तुम्ही त्याच्या मागे लागलायत नाही, मलाच लोक शिव्या घालतात, त्याचा राजीनामा का नाही. मग त्याने हळूच सुरू केलं की हा सांगायला लागला धनंजय मुंडे की मी फडणवीसांना सांगितलेलं आहे, तुम्ही सांगाल त्या क्षणी राजीनामा देतो. म्हणजे त्याने त्याच्यावरही लवटा. मग त्यावेळेला यांनी एवढं करणं योग्य ठरलेलं आहे. मग त्यांनी सुरेश धसलाच एक्सपोज करायचं ठरवलं. हे असं करतात बरं का, असं करतात राजकारणात की एखाद्याला सुपारी देतात आणि तो सुपारी वाजवता वाजवता एखाद्याला नारळ द्यायला निघाला तर त्याची सुपारी कुठल्या तरी अडकीत त्यात धरतात आणि कापून टाकतात. कातरून अगदी. आणि फडणवीस सर असे कातरून खातात नक्की. त्यांना सुपारी देणं आणि कातरून काडकीत्याने खाणं हे सहज सुलभ जमतं. तर आता गंमत बघा की सुरेश धसबाबत मी 2 गमतीदार गोष्टी सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट अशी आहे की सुरेश धस जसे वाल्मिक कराडचे आर्थिक संबंध धनंजय मुंडेशी होते आता आहेत, म्हणजे ते खरे खुले झालेच आहेत, सुरेश धसचे होते. एका भाजपच्या, मला ही माहिती मिळते म्हणजे कुठून तरी मिळते ना, एका भाजपच्या नेत्याने मला सांगितलं की आत्ता जी परवा निवडणूक झाली 2025 24 मध्ये निवडणूक झाली विधानसभेची, त्यावेळेला धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडच्या हाताने 5 कोटी रुपये सुरेश धसला पाठवले होते. असं करतात ना, असं करतात. अरे शरद पवार देशामधल्या 50 संभाव्य खासदारांना 5-5 कोटी रुपये पाठवतात इलेक्शनला. यंदा पाठवले कधी माहीत नाही, या वेळाच्या याला पण पाठवतात. ते पूर्वीपासून पाठवतात, नाही सगळ्यांनाच माहिती आहे काय गुढं गुपित आहे ते. त्यांनी 5 कोटी पाठवले होते. परत दुसरी गोष्ट अशी की भयंकर आहे हा व्हिडिओ. दुसरी गोष्ट अशी की सुरेश धस आणि मुंडे यांचं काही राजकीय वैर नव्हतं. 2 गोष्टी घडल्या. एक तर सुपारी मिळाली, धनंजय मुंडेला त्रास दे, त्यांच्यावर भूंग चावू नको, भूंग असं सांगितलं आणि त्यामुळे तो कामाला लागला. पण त्याचा हितसंबंध दुखावला असल्यामुळे अरे देवेंद्रांना पण हे माहिती असतं बरं का, कोणाचे आर्थिक संबंध कुठे गुंतलेले आहेत आणि दुखावले आहेत हे पण माहिती असतं. कसं आहे ना, बीड जिल्ह्यामध्ये जो भ्रष्टाचार चालतो ना, जो काय भ्रष्टाचार चालतो अब्जावधी रुपयांचा चालतो, हजारो करोडोंचा चालतो, मग तो राखेत असेल, वाळूत असेल, सगळ्या त्याच्यामध्ये हा सुरेश धस काय कुंभमेळ्यात जाऊन त्यांनी 25 वेळा आंघोळ केली पाहिजे इतकं बुडालेला आहे भ्रष्टाचारामध्ये तो. आणि त्याच्या अनेक ठिकाणी वाटेकरी त्याचे धनंजय मुंडे आहेत, वाल्मिक कराड आहे, तोही सगळ्या रॅकेटमध्ये आहे. अरे तुम्ही बीडमधल्या लोकांना कोणाला माहिती नाही, आता तो हिरो बनून फिरत होता. आता तिची हवा काढली देवेंद्रांनी मस्तपैकी बावनकुळेंच्या माध्यमातून, ते सांगतो कसं झालं ते, का झालं ते. पण सुरेश धस हाही बदनामच माणूस होता. सगळ्यात कर माहिती आहे का तुम्हाला, सुरेश धसवर जेव्हा अनेक कारवाया सुरू झाल्या, एक काय किती 3 का 4 वर्षापूर्वी काहीतरी सुरू झाल्या,
आता स्पेसिफिक डेट पाहिजे तर मी काढून बघतो. बघ सुरेश धसवर काय कारवाया झाल्या होत्या गेल्या टर्ममध्ये झाल्या होत्या. तर त्यावेळेला धनंजय मुंडे त्याच्या बचावासाठी होता. हो, धनंजय मुंडेंनी त्याला वाचवलं. मला वाटतं त्यावेळेला यांचं सरकार होतं, हे राष्ट्रवादी आणि महाआघाडीचं महाविकास आघाडीचं सरकार होतं. धसला कुणी वाचवला? त्यावेळी तो भाजपचा आमदार होता, त्याला धनंजय मुंडेंनी वाचवला. आणि सॉलिड आरोप होते त्याच्यावर. म्हणजे हा त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतो, सॉलिड आरोप होते त्याच्यावर. दुसरी गोष्ट, सुरेश धसला हे माहिती आहे की धनंजय मुंडे जो आहे त्याचा मर्डरशी नाही संबंध, आर्थिक व्यवहारांशी कोणाचा नाही आहे. कोण आहे? काढून दाखवा मला. 5 नावं काढता काढता तुमची दमछाक होईल की ज्यांनी कुठे आर्थिक व्यवहारांमध्ये त्यांचा काही गैरव्यवहारामध्ये संबंध नाही. तर त्यामुळे सुरेश धसलाही ह्याची प्रकरणं जशी माहिती आहेत तशी धनंजयला त्याची माहिती आहेत. पण त्याची प्रकरणं आत्ता काढता येत नाहीत ना लगेच. त्याच्याकरता परत वेगळी रचना करावी लागते, व्यूहरचना करावी. त्याच्याकरता त्याच्याकडे असा कुठे डोकेबाज नाही आहे बहुतेक की याची कशी काढता येतील. काढता येतील, आहे तसं लोकांना माहितीच आहे. आता गंमत बघा की सुरेश धसनी काय केलं. सुरेश धसला वरतून एक तर बांबू लागला देवेंद्रांकडून की तू तुझी मर्यादा क्रॉस करू नको. मग तो जरा चपापला. अरे यांच्याच हातात भवितव्य आहे ना. मग त्यांनी सांगितलं की काय माझं वैयक्तिक वैर नाही आहे, लोकांना त्याचा हे आहे म्हणून मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय, माझं काय वैयक्तिक वैर नाही. आणि मी तर उलट म्हणालो आहे की धनंजय मुंडे पण म्हणालेले आहेत की जे कोणी हत्यारे असतील या संतोष देशमुखचे त्यांना फाशी द्या. तर धनंजय मुंडे पण तेच म्हणतोय जे मीच म्हणतोय. मग मी कुठे काय वेगळं बोललो? मग त्यांनी तेच सांगितलं त्याला की धनंजय मुंडे पण म्हणतात ना फाशी द्या, मग तू धनंजय मुंडेंना फाशी द्यायची भाषा का करतोस इनडायरेक्टली? तू का त्याला आका बाका माका ठरवतो आणि त्याला फाशी द्यायची भाषा करतो? तू जरा मॅटर सेटल कर बरं, असं त्याला मेसेज आला. आता मॅटर सेटल करायचं तर ते करायला मध्यस्थ लागतो, असं डायरेक्ट करता येत नाही ना. डायरेक्ट मी गेलो केलं असं नाही होत. मग संजय आपल्या धसनी सुरेश धसनी बावनकुळेनं मध्ये टाकलं. डायरेक्ट फडणवीसना तर मध्ये टाकता येत नाही, कारण अशी जर भेट झाली आता आणि ही एक्सपोज करायचीच होती फडणवीसांना, मग ते कसे येतील त्याच्यामध्ये. बावनकुळेनं त्यांनी सांगितलं की याला बोलून घ्या जेवायला सुरेश धसला, धनंजयलाही बोलवा आणि चर्चा करून कसं सेटल करता येईल ते बघा. त्या सेटलमेंटच्या डिटेल पेपर खरं म्हणजे चॅनलवाल्याला कळलं, मला कळतं, तुम्हाला कसं नाही कळत यार. याच्यामध्ये बावनकुळेंचं एक वाक्य फक्त यांनी सांगितलं, बघा तुमचं काही पटतं का, बरोबर आहे. पण त्याच्या पलीकडे तुमच्या सुरेश धसनी जे बावनकुळेंना सांगितलं त्याच्यामध्ये त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या. तो म्हणाले हे राजकारण जे करतात ते आमच्या मुळावर येत आहे जिल्ह्यामध्ये. दुसरी गोष्ट त्यांनी असं सांगितलं की सगळे आर्थिक व्यवहार म्हणजे गैरव्यवहार, भ्रष्टाचार, हे सगळे याची मोनापोली याच्याकडे आहे. हा शेअरच देत नाही आम्हाला. प्रत्येक याच्यामध्ये वाळूचं सगळं याच्याकडे, अमक्याचं त्याच्याकडे, राखेचं त्याच्याकडे, सगळे गैरव्यवहार म्हणजे तो गैरव्यवहार नाही व्यवहार म्हणाला हे याच्याकडे आहेत. याने आम्हाला आमचं शेअर द्यायला नको का, आम्ही पण आहोत कोणीतरी. तर त्यामुळे बावनकुळे जे म्हणाले काय मिटतंय का बघा, त्याला ते रिलक्टंट होते. ते म्हणे मला काय, मी आरोप त्यांच्यावर जे केले त्याच्यामध्ये मी अजून कुठेच म्हटलं नाही की मुंडेंनी खून केला. मी तर उलट एका ठिकाणी असं म्हणालो की मुंडे पण म्हणतात हीच मागणी, तर मग ती मागणी मंजूर करा आणि फाशी द्या. आता फाशी हा विषय वेगळा आहे याच्यामधला, त्याच्यावर वेगळा व्हिडिओ होईल. त्यातली माहिती सांगितल्यानंतर तुम्ही हैराणच व्हाल की खरंच फाशी होणार आहे काय ना. तो जाऊ द्या, आज तो विषय नाही. तर त्यामुळे हे मुळामध्ये सुरेश धसचं भांडण जे आहे ना ते राजकीय फडणवीसांच्यामुळे आहे. पण त्याचे हितसंबंध गुंतलेत आणि तो दुखावलेला आहे. हा शेअर देत नाही हो. धनंजय मुंडे पण भारी आहे, एवढे हजारो करोड तू खाते, दे ना 200-500 करोड त्याला पण. असा विचार नाही करत ना तो. सगळीकडे भांडणं चालली आहेत. ठाण्यामध्ये पण जी भांडणं चालली आहेत ना मी बघतो ना, ती शेअरवरून आहेत. वरकरणी तुम्हाला ती राजकीय दिसतात, ही सगळी शेअरची भांडणं असतात. बरं, आता मनोज जरांगीची मी प्रतिक्रिया ऐकत होतो, एवढा हसायला आलं मला. अरे या संजय धसकडे त्याने आपलं मागण्यांचं पत्र दिलं मनोज जरांगेनी आणि आमरण उपोषण सोडलं राव. अरे ज्या सुरेश देशच्या भरोसावर तू आमरण उपोषण सोडलं म्हणजे किती तुला, म्हणजे तू काय माणसांची पारख नाही का तुला? आता तो म्हणतो विश्वासघात केला, अमुक केला. अरे पण तू त्याच्या सांगण्यावरून उपोषण सोडलंस राजा, आणि आता साखळी उपोषण करणार होता, आता तेही रद्द केलं.
तेही रद्द केलं. ठीक आहे, साखळी उपोषणाला तसा अर्थ नव्हता. साखळी उपोषणामध्ये रात्री लोक घरी जेवतात, दिवसा उपोषण करतात किंवा मधूनच जाऊन येतात लघवीला म्हणून आणि खाऊन येतात. तर जाऊ दे, साखळी उपोषणाला अर्थच नव्हता. ते तर बोगसगिरीच होती. पण आमरण उपोषण हे संजय दसच्या सांगण्यावरून सोडलं. त्याला बाजूला बसून 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 फिरवला. संजय दसला मोठा कोणी केला? मनोज जरांगेंनी केला. चांगली गोष्ट होत होती भाजपसाठी, पण ती पॉलिटिकली दादांना अडचणीची होत होती. मग दादांनी त्यांचंही काही असतात हत्यारं, कारण हे सगळे पार्टनरशिपमध्ये असतात ना. भाजप नेते असो, राष्ट्रवादी असो, हे असो. अजूनही तुम्हाला मी सांगतो की उद्धव जरी बाजूला पडला असला, शरद पवार जरी बाजूला पडलेले असले, काँग्रेसवाले जरी बाजूला पडलेले असले, तरी महाआघाडीपासून आणि आत्तापर्यंत यांचे सगळे आर्थिक हितसंबंध एकमेकाशी कुठेतरी जुळलेले असतात किंवा तरी एकमेकाची लाखो करोडो रुपये कमिशन त्यांना मिळेल अशी कामं केलेली असतात. त्यामुळे अजितदादांची नाराजी दूर करण्याकरता म्हणून संजय दसला ते आवरायला गेले. तर संजय दस भारी निघाला. त्याने ओपन स्टेटमेंट द्यावं अशी अपेक्षा होती, तर तो ऐकेच ना. त्याचं भुंकडं चालू राहिलं, त्याचं चावणं चालू राहिलं. मी याने आयडिया केली. बावनकुळेंची जी मिटिंग होती, तुम्ही विचार करा, मिटिंग झाली त्याला 12 म्हणजे आजचा दिवस धरून 13वा दिवस आहे आज. 13 दिवसात संजय दसनी तुम्हाला पत्ता लागू दिला. तो एक कोणीतरी आत्ता म्हणाला, मला वाटतं टी व्हीवर, तो म्हणाला की हे हागायला जाताना सुद्धा मीडियाबरोबर घेऊन जातात संजय दस, की बघा मी आज कसा हागलो, लेंडकं टाकली का पातळ झाली, असं बोलला तो. आणि तो माणूस 15-13 दिवस झाले याच्यावर बोलला नाही की मी मुंडेंना भेटलो. याचं कारण त्याला ते लपवायचं होतं. याचं कारण डील करायला गेला होता तो काय सेटलमेंट करायला गेला होता. तुमचं पट्ट का म्हणजे काय देण्या घेण्याचं पट्ट का ते करायला गेला होता. मग तो कसा बोलेल, कुठल्या तोंडाने बोलेल, म्हणून तो बोलला नाही. फडणवीस वॉच करत होते, हा किती काय काय करतो. त्यांच्या लक्षात आलं की हा बोलला नाही, याचा ते याच्या पिछवाड्यात दम नाही आहे की सांगायचं की मी मुंडेंना भेटलो आणि 4 तास गप्पा मारल्या त्यांच्याशी आणि सेटलमेंट करायचा प्रयत्न केला. आमचं काही काय म्हणतात म्युच्युअल अंडरस्टँडिंग करा, काय रे एमओयू म्हणतात ना, एमओयू झाला पण एक्झिक्यूट नाही झाला. एमओयू झाला की बाबा आमचं काय जे बीड जिल्ह्यात आम्ही कमवू त्यातला इतका टक्का तुम्हाला आम्ही देऊ, पण आलं नाही ना ॲडव्हान्स राहार, म्हणून त्यांनी मोहीम चालू ठेवली. असं करतात ना, जोपर्यंत ॲडव्हान्स येत नाही तोपर्यंत मोहीम चालू ठेवतात. ते एकदा त्याला काय म्हणतात ते टोकन आलं नाही ना, मग हा 15 दिवस त्यामुळे गप्पा बसला, आज ना उद्या टोकन येईल म्हणून. त्याचबरोबर हा डोळ्याचं ऑपरेशन झालं. हे माझ्या बाबाचं, आईचं, काकाचं, मामाचं सगळ्यांची ऑपरेशन डोळ्याची झालीत. कोणी बघायला गेलं नाही. आम्ही आमचेच जायचो. आणि ते पण मला तर वाटतं आमचे बाबा काय 3 तासात 92व्या वर्षी त्यांचं ऑपरेशन केलं होतं डोळ्याचं. 3 तासात घरी पण आले. याचं समजा केलं तर त्या एवढं काय ते काय वेगळं ऑपरेशन होतं का? नाही ना. मग एवढं बघायला जाण्यासारखं काय डोळ्याच्या ऑपरेशनमध्ये तुम्हाला? ते त्यांनी का केलं माहिती आहे की कुठेतरी चर्चा त्याला ऐकू आली. त्याला कळलं की आपण खाजगीत भेटलो, 4 तास चर्चा केली, हे बावनकुळे कुठेतरी बोलतायत लोकांशी, ही बातमी पसरते आहे, तर मग आपणच एक असा आवडीने सौजन्य आणि जाऊया म्हणून तो गेला डोळे दाखवायला, डोळे बघायला त्यांचे. आता डोळ्यात काय पाहिलं असेल, एका डोळ्यात पाहिलं असेल काय सेटलमेंटचं काय देण्याचे दिसतं का याच्यात भावना, दुसऱ्या डोळ्यात पाहिलं असेल हा काय आपल्याला बोललंय ते पाळेल का नाही असं पाहिलं असेल, नाही का? दुसरं काय करणार? मग बावनकुळ्यांना फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल. बावनकुळे पण काय, ते पण काय म्हणतात त्याला, फडणवीसांचे जी हुजूर आहेत, माउथपीस आहे. त्यांनी डिक्लेअरच करून टाकलं. ध्यानीमनी नसताना, इकडे तिकडे विषय नसताना डोळे बघायला गेले, त्याच्यावर बोलण्याच्या निमित्ताने सांगून टाकलं, अरे 4.5 तास माझ्या घरी आले होते, चर्चा झाली दोघांची, मी पण विचारलं त्यांना काही मिटताय का बघा, आणि चर्चा झाली. अरे 4 तास, क्या बात है. लोक म्हणतात 4 तास डोळ्याची कशी काय चौकशी केली? डोळ्याची तेव्हा नाही ना केली बेटा, डोळ्याची काल केली. त्याच्या आधी 13 दिवस झाले ना त्याला. 4.5 तास झाली. बरं, हा धनंजय मुंडेला काही बोलायचंच नव्हतं, त्याला सांगितलं होतं तू बोलूच नको, त्यामुळे त्याने बोललाच नाही ना तो काही. धनंजय मुंडेच्या ऑफिसने तर धमालच केली. त्याने तर काल पत्रक काढलं की अशी कोणतीच भेट झाली नाही. म्हणजे धनंजय मुंडेत भेट नाही झाली, म्हणजे आधीची 4.5 तासाची का. हा काल तो सर्वांसमक्ष आला होता. हे म्हणतात की एवढी काही 4.5 तास नाही झाली, अर्धा तास झाली. बावनकुळे, अरे तो अध्यक्ष आहे तुमच्या पक्षाचा, सुरेश बाप आहे तो, त्यांनी सांगितलं 4.5 तास. 4.5 तास काय करत बसला होता? एकमेकाची दाढी वगैरे करत बसला होता काय? मसाज करत होता एकमेकाला? हां, काय करत होता? 4.5 तास काय करतात? अरे मसाज सुद्धा 1.5 तासात संपतो यार. सँडविच मसाज पण बँकॉकचा 2 तासात संपतो.
तर काय चाललं होतं, काय काय मसाज करत होता तुम्ही एकमेकाला? एवढं 4.5 तास काय केलं? 4.5 तास अजेंडा काय असू शकतो? देण्याघेण्याचा व्यवहार एवढाच असू शकतो, बाकी काही नाही. तोच चालू होता वगैरे. मग आता पुढे काय? पुढे काय नाही. सुरेश धसचे धज्जिया उड गई, धज्जिया उड गई. त्याची इज्जत फडणवीसांनी काढून टाकली. आता त्याच्या चावण्याला तर किंमत नाहीच, भुंकण्याला पण किंमत नाही यार. त्याचं मनोज जरांगे होण्याचं स्वप्न भंगलं. याचं एकच कारण आहे की त्यांनी दिलेली मर्यादा फडणवीसांनी भुंकण्याची होती, हा चावायला गेला. आणि फडणवीस शिक्षा देतातच. गुन्ह्याला माफी नाही, हे वाक्य कुणाचं असेल ते असेल, फडणवीसांचं नक्की आहे. आणि त्याने अनेकांना गुन्ह्याला माफी नाही दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे सुरेश धसला, खचला, यापुढे सुरेश धस बोलेल त्याची आणि अंजली दिमानिया. अंजली दमानियाबाबत एकच वाक्य सांगतो फक्त, की ती जी म्हणते मी कोर्टात जाऊन याचिका करीन, अरे यार याबद्दल याचिका झाली ऑलरेडी. सगळे दमानिया पॉईंट आहे ना ते याचिकेतच उचलून मांडते तुमच्या समोर. आणि त्या याचिकेच्या संदर्भामध्ये कोर्टाचा निर्णय पण आलेला आहे. काय बोलायचं आता, याचिका करून ती परत फेटाळलीच जाणार आहे. एनिवे, देवेंद्र फडणवीस यांचं मनपूर्वक अभिनंदन की त्यांनी कुत्र्याला सोडलं पण वेळीच आवरलं. आणि ते सकाळी मॉर्निंग वॉकला जाता का तुम्ही, त्यावेळेला अनेक कुत्र्यांना भुंकतील किंवा चावतील या भीतीने त्यांच्या तोंडाला तो हे लावतात, काय म्हणतात तरी त्याला, जाळी. हां, मास्क नाही, ते जाळीदार असतं ते. हां, तुम्हाला कळलं ना ते. हां, ते लावलेलं असतं. त्यात संजय धसच्या त्या बुलडॉग कुत्र्याच्या तोंडाला त्याने काल बावनकुळ्यांच्या हाताने मास्क लावून टाकला 4.5 तासाचा गौप्यस्फोट करून. आता ते कुत्रं भुंकलं नाही, असं ते क्यू क्यू को 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 करतात ना पिल्लं कुत्र्याची, तसं ते कुकू कुकू करत बसेल. पण आता भुंकण्याचं बळ गेलं, त्याचं चावण्याचं तर गेलं, तोंडाला मास्क बसला. फडणवीसांनीच कुत्रे सोडावेत, कुत्रे पाळावेत. हां, आणि त्यांना छू करावं, शटअप करावं, सिट डाऊन म्हणावं, आणि त्यांची राजकीय नसबंदी देखील त्यांनीच करावी. फडणवीसजी आपले अभिनंदन. सुरेश धस आपल्याला श्रद्धांजली. धन्यवाद.